आपल्याला आपल्या सर्वांची ताकद दाखवायला सर्वांना एक साथ यायची वेळ आली आहे. कारण की आपल्या सर्वांना माहीत असतील की आपापल्या काय समस्या आहेत तिकडे आणि आपण एवढ्या वर्षापासून इकडे झटतोय त्या समस्येसाठी. पण ज्याला आपण मागच्या अनेक वर्षापासून निवडून देतोय आणि दिलंय तो साधा आपल्या भेटीला सुद्धा येत नाहीये. अशी परिस्थिती गावाची करून ठेवली आहे की गावाला साधं एक बसायला जागा सुद्धा नाहीये. आज आपण कोणातरी घराच्या छतावरती बसलोय जिकडे लाईट सुद्धा नाहीये. म्हणजे जी परिस्थिती 90 काळी किंवा त्याच्या आधी होती तीच परिस्थिती या गावावरती सुद्धा अजूनपर्यंत आहे. शहर 5 किलोमीटरवरती असून सुद्धा इकडे गावाला यायला जायला रस्ता नाहीये. तर आपण त्या अनुषंगाने आपण सर्वजण एकसाथ याल अशी मी आपल्याकडनं सर्वांकडनं अपेक्षा बाळगतो. कारण की आपल्याला जो अधिकार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, जो मताचा अधिकार आहे, त्या मताच्या अधिकारासाठी तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला कुठेतरी त्यांचं भविष्य हे आपल्याला उज्ज्वल करायचं असेल तर आपल्याला सर्वांना एकसाथ यावं लागेल. आताच येणारी जी तरुण पिढी आहे आणि जी आता येणारी आपल्या सर्वांची पिढी आहे त्या सर्वांना कुठे ना कुठेतरी जो हक्क आहे, त्यांचे अधिकार आहे, जो संविधानाने त्यांना अधिकार दिला इकडे, जो घेतो तो श्वास आणि खातो तो घास, जो आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलाय, ते त्यांना कुठेतरी भेटायला पाहिजे. या सर्वासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यावं लागेल. भैया बालेराव असतील आणि रिपब्लिकन सेनेचे जेवढे पण उमेदवार असतील, पंचायत समितीचे, जिल्हा परिषदचे, त्यांना आपण भरघोस मताने निवडून द्याल. कारण की ज्यांना आपण निवडून दिलं ते तर आपल्यामध्ये दिसत नाही आहेत. ते तुम्हाला 2-3 दिवसात दिसतील. जसे भैया बालेरावजी बोलले की आम्हा पैसा घेऊन येतील, पण या पैशाने एक दिवस तुम्हाला विकत घेतील, पण येणारे पुढचे 5 वर्ष असतील ते तुम्हाला भोगावे लागतील. तुम्हाला 2,000 रुपये देतील, 4,000 रुपये देतील आणि त्यातलं तुमचं मत विकत घेतील. पण त्या मत तुम्ही जे विकाल ते फक्त एक गोष्ट लक्षात ठेवून मतदान करा, ते म्हणजे की आमची येणारी पुढची पिढी. आणि आमची येणारी पुढची पिढीपेक्षा आम्ही जे मागच्या 9 ते 10 वर्षामध्ये इकडे जे भोगलंय एका माणसाला निवडून देण्यामध्ये, की आम्हाला किती त्रास झाला या गावामध्ये असतील, या जमिनीच्या असतील, या इकडच्या गावकऱ्यांच्या असतील, या किती त्रासमधनं आपण गेलोय हे सुद्धा आपण विचार करा. हाच त्रास जर आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला द्यायचा असेल तर मग आपण पैसे घेऊन मतदान करा. पण जर आपल्याला ह्याच्यातनं बाहेर पडायचं असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला आणि सर्वसामान्य माणसाला, ज्याला आपल्या कामाची जाण आहे, ज्याला आपल्या सर्व समस्याची जाण आहे, जो आपल्यामध्ये आत्तापर्यंत 3 बैठका केल्या असतील आणि आपल्या कधीही अहोरात्री असो दिवस असो कधीही तुम्ही फोन कराल तेव्हा तुमच्या दुःखामध्ये सुखामध्ये आणि कधीही तुम्ही बोलवाल तेव्हा हजर असतो अशा माणसाला निवडून द्या. कारण की अनेक नेते असतील, मंडळी असतील, ते आपल्याला बोलतील की मी तुमचं हे काम करतो, मी तुम्हाला असं हे करून देतो, तुम्हाला घर बांधून देतो, तुम्हाला इकडे एक मंदिर बांधून, तुम्हाला स्मारक बांधून देतो, तुम्हाला ही जागा देतो, ती जागा देतो. फक्त आणि फक्त तुम्हाला आश्वासन देतील. जसं की आता आपल्याला इकडे माहिती आहे बंजारा समाजांचं कसं केलं इकडे मागच्या 2 वर्षा आधी निवडणुकीमध्ये, की आम्ही तुम्हाला इकडे सभापती बनवतो, आम्ही तुम्हाला उमेदवारी देतो, आम्ही तुम्हाला हे करून त्यांना फक्त गुमराह केलंय आणि त्यांची मतं घेऊन त्यांना आमदार बनवलंय. पण या टाइम तुम्ही या ह्याला कुठल्याही गोष्टीला बळी न पडता आपल्या हक्काच्या माणसाला निवडून द्या. कारण जर आपण आपल्या हक्काच्या माणसाला निवडून दिलं तरच आपली कामं होतील. आणि तुम्ही आत्ताच बघितलंय की भैया बालेराव असतील, ते सत्तेत नसून सुद्धा, त्यांच्याकडे कुठलं पद नसून सुद्धा ते तुमचं कामं करू शकतात. तर मग हा माणसाला आपण निवडून दिलं तर केवढी कामं. जास्त न बोलता मी एवढंच म्हणेन की 7 तारखेला तुम्ही सर्वांनी एक व्हा. तुमचे जेवढे मतदान असेल 500, 600, 700 जेवढं या गावाचं मतदान असेल, एकही मतदान वाया न जावे. इकडे महिला असतील, पुरुष असतील, आजी असतील, आजोबा असतील आणि येणारी तरुण पिढी असेल, यांना सुद्धा सांगतो मी की आत्ता जर एक जरी मतदान तुम्ही वाया घालवलं तर हे तुमच्या पुढच्या पिढीला भोगावं लागणार आहे. कारण की ही जी जमीन आहे इकडे फक्त सत्ताधारी लोक पैसेवाले आहेत
आपल्याकडे पैसा नाही आहे, पण आपल्याकडे लोकांचं प्रेम आहे, या जनतेचं प्रेम आहे. याच जनतेने आपल्याला 7 तारखेला या प्रेमाने आणि त्यांचं ऑटो या बटनावरती बटन दाबून त्यांना प्रेम दाखवावं, एवढीच आपल्या सर्वांना विनंती.